आपल्या लोकांसाठी ज्यांनी चिबॉल तयार करून ठेवला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे ब्रह्मांडातून. ज्यांनी तयार केला नसेल त्यांनी चिबॉल करा. बघा, जेव्हा तुम्ही दोन्ही हात बाजूला घेऊन जाता बघा, असे तुमचे हात ठेवायचे आहे. कुठेही तुमच्या बोटांमध्ये गॅप नकोय. बघा, भरभरून ऊर्जा तुमच्या हातामधून वाहतेय. या ऊर्जेकडे लक्ष द्या. या वैश्विक शक्तीचा आता आपण चिबॉल केलेला आहे. या चिबॉलला आज बघायचंय तुम्ही सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये. आता आपल्या कल्पनेमधून बघायचंय काल भैरव देव, दत्तगुरु महाराज, सगळे आध्यात्मिक गुरु, आपल्या रेखेचे गुरु सगळे आशीर्वाद देत आहेत आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना. फक्त चांगल्या भावना आणि चांगले विचार ज्याच्यावर आधारित आहे अध्यात्म, त्या अध्यात्माद्वारे आपण आपल्या लोकांपर्यंत ही वैश्विक शक्ती पोहोचवत आहोत. रेकी या ब्रह्मांडीय शक्तीवर आपला पूर्ण विश्वास, त्याप्रमाणे साधना आणि त्याप्रमाणे समर्पण या शक्तीला. या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या आई वडिलांना, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. कधीही न फिटू शकणारे आपल्या आई वडिलांचे उपकार आपल्यावर आहेत, ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत. खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे. प्रत्येक क्षणाला आपल्याद्वारे त्यांच्यापर्यंत ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पोहोचत आहेत. आता कुटुंबातील एक एक सदस्यांना बघण्याचा प्रयत्न करा. रक्ताचे सुंदर नाते, आपली बहीण भावंड, त्यांचे कुटुंबीय, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांचे खूप आभार मानायचे. सगळ्यांबद्दल जेव्हा आपण सातत्याने चांगला विचार करत असतो त्याद्वारे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्याच घटना व्हायला लागतात. विश्वासावर आधारित असलेले रेकी शास्त्र. आता या चिबॉलमध्ये तुम्ही बघायचे आपला लाईफ पार्टनर, त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला ध्येय प्राप्त झालेले आहे. आपला पूर्ण विश्वास आपल्या जोडीदारावर. आता आपल्या मुलांना या चिबॉलमध्ये बघा. ईश्वरी तत्व असलेली आपली मुलं, त्यांचे खूप आभार मानायचे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत आहेत. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. खूप आभार या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे, या ब्रह्ममुहूर्ताचे. अतिशय सुंदर असे हे नाते, आई आणि मूल, निस्वार्थ भावनेने जिथे फक्त आशीर्वादच प्राप्त होतात. खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे, आपल्या मुलांचे. आता ह्या चिबॉलमध्ये तुम्ही बघायचे आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना, आपले सासू सासरे, त्यांचे खूप आभार मानायचे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. आपले दीर, नणंद, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्यापर्यंत हे आशीर्वाद पोहोचत आहेत.
या सुंदर नात्यांचे खूप आभार मानायचे. कुठलीच व्यक्ती वाईट नसते, वाईट असते ती परिस्थिती. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे, कालभैरव देवांचे, दुर्गा देवींचे खूप आभार, दत्तगुरु महाराजांचे खूप खूप आभार. कल्पनेमधून या चिबॉलवर तुम्ही ओम काढा, रम काढा, दोन्ही चोकोरे काढा, कार्मिकचं चिन्ह काढा. संतुलनचं चिन्ह काढा. हार्टचं चिन्ह काढा. मास्टरने काढायचंय. मास्टरचं पूर्ण लक्ष देऊन चिन्ह आपल्या आज्ञाचक्रातनं काढा. आज्ञाचक्रातनं ते चिन्ह आपण या चिबॉलवर बघतोय. खूप आभार म्हणायचे या मास्टरच्या चिन्हाचे, ज्याद्वारे भरभरून आशीर्वाद आपल्या गुरूंचे आपल्याद्वारे प्रत्येकापर्यंत पोचत आहेत. या चिबॉलचे खूप आभार माना. या चिबॉलला आपण तयार करून ठेवलेलं आहे या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत. तोपर्यंत या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहणार आहेत. सातत्याने रोज आपण चिबॉलला ऊर्जा देत आहोत. एक चांगल्या भावना ह्या चिबॉलद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. चिबॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत. नमस्कार करा सगळ्यांना. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये सगळ्यांना बघा. सगळे एकदम सुरक्षित आहेत. परत चिबॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात सगळ्यांना बघा. परत कव्हर करा आणि नमस्कार करा. या चिबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात. पाण्याचा ग्लास जो आपण भरून घेतला होता आपल्या लोकांसाठी, त्याच्यावर तुम्ही ओम काढा, रम काढा, चोकुरे काढा, चोकुरे चोकुरे चोकुरे. कालभैरव देवांचे, दुर्गा देवींचे, दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांपर्यंत पोचत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. कालभैरव देवांचे खूप आभार. ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचे खूप खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद कायम सगळ्यांना मिळत राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. नक्की आज सगळ्यांनी मीठ टाकून आंघोळ करायची आहे.